महाराष्ट्र मित्रांनो, काल घरामध्ये डिस्कस करत असताना एक विषय निघाला एका अमेरिकन व्यक्तीचा आणि त्यानं त्याचं बदललेलं शेड्यूल तुम्हाला सांगतो. माझी एक वर्षापूर्वी मी त्याच्यावरती रील बनवलेली होती त्या व्यक्तीवरती आणि 1 वर्षानंतर त्यानं स्वतःचं शेड्यूल बदललं. तर तो संध्याकाळी फक्त 6 वाजता जेवायला लागलाय. मित्रांनो, शरीर संपदा किती महत्वाची असते. 24 तासातलं फक्त एकदा जेवतो. उत्पन्न त्याचं 7-8 कोटी रुपये. ओके. आणि त्यानं काय सांगितलं माहिती आहे का, ऑब्झर्वेशन, की 24 तासातून एकदा जेवल्यामुळे माझी प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली आहे, माझी शारीरिक ऊर्जा वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या शारीरिक ऊर्जेचा वापर मी कामामध्ये करतोय आणि कामामध्ये माझी प्रॉडक्टिव्हिटी दिसायला लागलेली आहे. मित्रांनो, याला उपवास करणं म्हणतात. हे भारतीय संस्कृतीचं मूल्य आहे. विदेशातील लोक वापरायला लागलेत आणि प्रगती करायला लागलेत. आणि आपलं काय चाललंय, व्हेज पार्ट्या, नॉनव्हेज पार्ट्या, अनलिमिटेड थाळी, बिशीच्या पार्ट्या, आता फक्त उपवासाच्या पार्ट्या तेवढ्या बाकी राहिलेल्या आहेत. त्याच्यावर पण रील यायला लागलेले आहेत. उपवासाच्या दिवशी मी काय काय बनवलं खायला. मित्रांनो, अध्यात्मामध्ये एक कन्सेप्ट आहे, प्रकाशावरचं जगणं. असं जगायला शिकायचं की आपल्याला शारीरिक ऊर्जा आहे ना, ती ऊन, हवा, पाणी या 3 गोष्टीतून मिळाली पाहिजे. आणि थोडंसं जेवायचं, याला प्रकाशावरचं जगणं म्हणतात. कमी जेवणामध्ये जास्त ऊर्जा आहे. आणि ऊन, हवा, पाणी यातून काय करायचं, जगायला शिकायचं. हे ज्याला जमतं ना, कमी जेवणामध्ये आणि ऊन, हवा, पाणी याच्यावरती, प्रकाशावरती ज्याला जगायला जमतं ना, त्याला कोणतीही चिंता, भय लागून राहत नाही. इतकी त्याची एनर्जी वाढते. अमेरिकेतली लोक उपवास हे मूल्य वापरून स्वतःची प्रगती, शरीर संपदा, आर्थिक प्रगती सगळं करायला लागलेले आहेत आणि आपण चालले उलट्या दिशेनं. धन्यवाद.